Hello, hello. This is the My Artifact episode number 2248. Today's date is 13th April 2021. Akshay Tanvi's sent you friend request. ओके, आज मी थोडंसं मराठीत बोलतो यार. खूप झाली इंग्लिश मध्ये बोलणं. आज थोडंसं आपल्या मायच्या भाषेत बोलू. थोडंसं बरं वाटतंय. ऑलराईट, लेट्स गेट स्टार्टेड. मी सकाळपासून खूप जास्त टेन्शन मध्ये होतो. आता थोडंसं कमी झालंय, बट इट वॉज काइंड ऑफ लाईक अ पेन इज समथिंग इनसाइड मी. ओके, व्हॉट इज दॅट? मी थोडीशी रिसर्च केली आणि थोडं मला माहित पडलं की आपल्याला एक्झॅक्टली काय बनायचं आहे. ओके, मला एक्झॅक्टली काय बनायचं म्हणजे माझा प्लॅन काय आहे आणि मी कशाप्रमाणे मी त्या प्लॅनला एक्झिक्यूट करीन. ओके, सो इट जस्ट लाईक माझा जो फायनल डेस्टिनेशन आहे त्या ट्रॅव्हल फिल्म्स. ओके, आणि मला नाही का माझ्या ट्रॅव्हल फिल्म्स हा जो प्रोजेक्ट आहे याला फायनल करायचा आहे आणि याच्यावर काम करायचं आहे. ओके, ट्रॅव्हल फिल्म्स मध्ये मी इंडियामध्ये ऑलमोस्ट 100 सिटीज कव्हर करणार आहे. ओके, त्याच्यामध्ये खूप सारे लोकेशन्स आहे. ओके, सो इट्स अ रिअली बिग टास्क. ओके, आणि खूप मोठी जर्नी आहे. ऑलमोस्ट 2 वर्षाची ही एक एक्सप्लोरेशन आहे. ओके, प्रॉब्लेम अशी आहे की यासाठी लागतोय पैसा. ओके, हा कमी करता येतो, मला डिपेंड करते की आता इट जस्ट लाईक समज जर मला ट्रॅव्हल फिल्म बनवायची आहे आणि याला सक्सेसफुल बनवायचं आहे ना, तर माझ्यासाठी मिनिमम गोष्टी याच पाहिजे की एक तर मी, ओके, बिकॉज ऑफ दॅट की मी शूट करेल, मी एडिट करेल. ऑल्सो एक मुलगी पाहिजे जी एडिट करेल. ओके, आणि ऑल्सो अजून एक मुलगी पाहिजे ती राईट किंवा रिटर्न करेल किंवा रायटर राहील. ओके, आता हे मुलगीच काऊन पाहिजे? व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मुलीला जास्त लोक बघतात ऍज कम्पेअर टू गाईज, तर त्यामुळे आय नीड गर्ल्स. ओके, आणि त्याच्यानंतर एक कार पाहिजे बिकॉज ऑफ दॅट की एव्हरी टाइम आपण कोणत्या पब्लिक ट्रान्सपोर्टवर डिपेंड नाही राहू शकत, बिकॉज मोस्ट ऑफ द ठिकाणी तिथे ट्रान्सपोर्ट जातच नाही. तर अशा वेळेस आपली स्वतःची गाडी राहील ते इट विल बी मच बेटर आणि व्हेरी कन्व्हिनियंट फॉर आवर अप्लायन्सेस अँड एव्हरीथिंग. ओके, सो या, आता हे तर आहेच, हे इम्पॉर्टंट आहे. आता त्याच्यानंतर तिथे जाणं, राहणं, खाणं आणि पेट्रोलचा खर्च. ओके, तर याच्यामध्ये काउंट करतो म्हणलो ना, तर ऑलमोस्ट करीब 20 ते 25 लाख रुपये याच्यामध्ये येत आहे. 20 ते 25 लाख रुपये म्हणजे याच्यामध्ये फक्त पेट्रोल, राहणं आणि खाणं याच्यामध्ये बस पूर्ण 2 वर्षासाठी. ओके, 25 लाख एक राऊंड फिगर आहे. ओके, युजली काहीतरी 23 लाख पॉईंट समथिंग असं आहे. मी 25 लाख घेतोय. ओके, आता कार नाही आहे. ओके, कार इज रिअली इम्पॉर्टंट. ओके, एक SUV जे माझ्यापाशी नाही आहे, बट जे प्रोड्युसर आहे त्यांच्यापाशी तर राहीलच. ओके, आणि ही कशी एक गोष्ट नाही आहे खूप कठीण वगैरे की मॅनेज होऊन जाईल बा. ओके, तर हे मॅनेज होऊन जाईल कार. ओके, आपल्याला विकत घ्यायची गरज नाही. जर विकत घेतोय म्हणलं तर 20 लाखाची कार आहे, जे की मला असं वाटत नाही का आपण घेऊ बा. जस्ट लाईक जर ऍज अ प्रोड्युसर तो आपल्या ह्याच्यावर एक कार देत असेल तर इट विल बी रिअली फाईन. ओके, आणि त्याच्यानंतर उरतंय ते आहे की अप्लायन्सेस. ओके, समज जर आपण कार नाही घेत आहे तर त्याचा 20 लाख रुपये खर्च एकदम एक्झॅक्टली कमी होऊन जातोय. त्यानंतर आपल्याला कॅमेरा. ओके, तर कॅमेरामध्ये मी खूप काही डिसाईड केलं होतं की प्रत्येकासाठी 3 कॅमेरा, लॅपटॉप्स, लेन्स अँड ND फिल्टर्स, गिम्बल्स, सो मेनी थिंग्स. ओके, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे एक कॅनन R5. दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. सिनेमॅटिक शॉटसाठी मला त्याची गरज आहे. ओके, कॅनन R5, एक 360 मॅक्स, GoPro 360 मॅक्स, आणि त्यानंतर एक GoPro Hero 9. ओके,
आणि एक ड्रोन, आणि जर R5 म्हणलं तर ऑब्विसली ह्याच्यामध्ये लेन्स पण लागतो. तर म्हणलं गेलं त्याच्यामध्ये ऑलमोस्ट करीब 10 लाख रुपयाचा खर्च आहे अप्लायन्सेस मध्ये. तर समजा जर 25 लाख रुपये आणि त्यानंतर 10 लाख रुपये म्हणजे ऑलमोस्ट करीब 35 लाख रुपये. ओके. आता 35 लाख झाल्यानंतर आम्ही काम पण करून राहिलोय, तर आम्हाला पेमेंट पण हवी आहे. तर मी एक बेसिक मिनिमम प्राइस घेऊन राहिलोय 6 लाख रुपीज पॅकेज. तर त्या हिशोबाने 6 × 6 आणि 2 × 12 = 18 लाख रुपये. ओके. तर 35 + 18 म्हणजे 45, 45 + 8 दॅट मीन्स 53 लाख रुपीज म्हणजे 53 लाख रुपयामध्ये सगळंच होऊन जात आहे. ओके. म्हणजे खाणं पिणं राहणं गाडी आणि हे. तर ही काय खूप मोठी रक्कम आहे का? या म्हणलं गेलं तर यस, इट इज टू मच बिग मनी. ओके. आणि याच्यानंतरही सांगता नाही की याच्यामध्ये समोर खूप काही गोष्टी ऍड होऊ शकते. ओके. जस्ट लाईक या. So actually, I need to be wait. I need to understand. But there are the several things I do need to understand. That is कि do I have a qualified for this trip, for this project? Okay. याने मैं तो कह रहा हूँ कि I can do that, but it just like it is not that it's bit really difficult for you. Okay. Why? Because of that you don't have any experience of traveling. Okay. And most importantly, how those people who are willing to invest money, if you don't have that experience, then how they will invest the money? Yeah, that is really good. So my first suggestion is go to and get the experience. या म्हणजे पहिले एक्सपिरियन्स घेईन, त्याच्यानंतर मग तो कामाला लाग. तर वेल माझा तोही आहे, तो एक प्लॅन बी आहे. म्हणजे कसं आहे, वन थिंग इज दॅट की I don't know, it's far more difficult to tell because sometimes it just like it is kind of like easy, but sometimes it just like kind of like really hard. Okay. प्लॅनिंग तर हेच आहे की ट्रॅव्हल फिल्म मेकर बनायचं आहे, बट सो मेनी वेज आणि each and every ways are so difficult. Okay. And obviously it's a part of the life. If you are trying to do something, if you try to get something, obviously you get feels really difficult things, and that is a normal thing. Okay. You need to you always get uncomfortable position while you are doing this, so be ready for that. Okay. It's not optional. Okay. You have to edit, you have to do things. So how I supposed to do that? Okay. Working on the project is really important, but editing and practicing videos is also really important. So how I supposed to do that? First thing is just like while morning, like daytime, you need to work on your project. Okay. Because it's kind of like really easy and it's not that difficult. You need to do kind of like a really linear work, because working on the project is kind of like a really linear work. Okay. And editing your video is kind of like a non-linear work. That means it's kind of like a something, its excitement level goes really up. Sometimes the excitement level goes really down. Okay. So you need to figure it out. So these are the things. Okay.
And also I understand about YouTube and YouTube strategy, and some of the YouTube creators, and how much money they earn, and how much time it takes to reach that position. Okay, first of all, if you are a YouTuber, then do not expect earning money from YouTube uh, uh, till the complete of your 2 years. Yeah, म्हणजे if you are um, if you are planning to uploading your video on YouTube, okay, so basically no one people will interact with you. You just need to wait and do your work, do your uploading regularly. That's the only thing, and it takes time, yes. And after that, um, YouTube will recommend your video to most of the people. Okay, and you will slowly progress. It was not most of the thing you think की तुला असं वाटत असेल की एकदम सगळ्या गोष्टी एकदम अचानक फटाफट होत असेल, बट इट इज नॉट. ओके, यू डू नीड टू वेट फॉर एव्हरीथिंग. सो साऊंड्स लाईक अ रिअली सिरियस थिंग, अँड मला काफी भीती पण वाटून राहिली. आय फील रिअली टेरिफाईड बिकॉज ऑफ दॅट की this is like मला लागायचं आहे राव. या जस्ट लाईक आय डोंट वॉन्ट स्टे होम. I just want to go. Yeah, but important thing is that ki you just need to patience for yourself and do your work continuously. That is the most and prime important things. Okay, what if you are go for Bombay and start doing filmmaking, work under the director? What is exactly happen? You are also because of that, most of the people from the family, they are kind of like doing something like that ki yes, you are doing really great and it's nice and keep doing it. Okay, so you will get respect from the family and friends also, but you are not improving yourself. You are just continuously just like nothing. Yes, it's just like YouTube will kind of like give you the chance that what you want to do and you can do it. It's up to you. Okay, and that is most important thing for you. Okay, so कधी कधी असं वाटतं ना की जस्ट लाईक जस्ट त्या स्वप्नाच्या दुनियामध्येच नाही का राहू, आणि तिथेच आपण एक प्रकारे जगू यार. म्हणजे मी नेहमीच विचार करतो यार की जेव्हा मी माझे ट्रॅव्हल फिल्म सुरू करेल, जेव्हा मी माझ्या प्रोजेक्टवर काम करेन, तेव्हा किती जबरदस्त मोमेंट राहील. बट इट इज नॉट. या म्हणलं गेलं ना, तर जेव्हा प्रोजेक्ट स्टार्ट करू ना, ते 2 वर्ष इट जस्ट काइंड ऑफ लाईक रिअली असे राहील की खूपच जास्त. कारण ऑब्विसली जो प्रोड्युसर आहे त्यांनी खूप सारा पैसा इन्व्हेस्ट केला आहे आपल्या प्रोजेक्टवर. ओके, आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपले अपलोड्स आहे ते रेग्युलरली अपलोड पण करावं लागेल. त्यासाठी एडिट, शूट, ट्रॅव्हल, आणि हे सगळे एका मुवमेंट मध्ये करणं, इट्स काइंड ऑफ लाईक अ बिटरली डिफिकल्ट. या, I'm not saying is that it's not possible. It is possible, yeah, but it's kind of like a really tough. Okay, सो ते 2 वर्ष माझ्यासाठी खूप कठीण राहील. बट माय थिंक इज दॅट की चलो यार, या वी विल बी डुईंग समथिंग रिअली ग्रेट, कारण आपण आपल्या पॅशनला फॉलो करत आहे, आणि दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू इन माय लाईफ, अँड दॅट्स वॉट आय एम डुईंग. आय नो इट्स काइंड ऑफ लाईक अ बिट रिअली हार्ड, बट once you started, it will get something get something like really normal. And yeah, sometimes I need to talk more and more, but
कधी कधी बोलण्यासाठी शब्दच राहत नाही, काय बोलावं कसं बोलावं वगैरे वगैरे. खूप कठीण असते यार लाईफ मध्ये. कठीण वगैरे नाही आहे डूड. या जस्ट मला एक गोष्ट क्लिअर माहित आहे. ओके, वन थिंग इज दॅट की समजा जर मी कोणाच्या अंडर काम करतो म्हणलं ना, पण इट जस्ट लाईक याच्यामध्ये पण एक पॉइंट आहे राव. एक एक लॉजिकल क्वेश्चन्स आहे की जो प्रोड्युसर आहे तो माझ्या ह्याच्यावर कशाला इन्व्हेस्ट करेल जर त्याला माहित पडलं की माझ्यापाशी काहीच एक्सपिरियन्स नाही, तर तो कशाला माझ्यावर करीब 60-70 लाख रुपये खर्च करेल. या ही हॅज अ रिअली गुड पॉइंट. तर मग याचा मिनिंग असा आहे की प्रोजेक्ट काम नाही करावं ना ना. आपल्या प्रोजेक्ट मध्ये दम आहे. ओके, आणि आपला प्रोजेक्ट सक्सेसफुल होऊ शकतो. दॅट इज मोस्ट. आणि खूप लिमिट म्हणजे खूप छोट्या बजेटमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करून पाहतोय. ओके, आणि असं नाही आहे की प्रोजेक्ट स्टार्ट झाल्यानंतर जरी मी किती एक्सपिरियन्स असलो तरीही जस्ट लाईक बिगिनिंगच्या याच्यामध्ये नाही का आपले व्हिडिओज चांगले नसतातच. या पण हळूहळू आपण त्याला इम्प्रूव्ह करत जातो जर आपण त्याला कंटिन्यू ट्राय करत गेलो तर. सो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. ओके, म्हणजे मी दिवसानी प्रोजेक्टवर काम करत जाईन आणि रात्री माझ्या एडिटिंगवर काम करत जाईन. म्हणजे मी माझे दोन्ही स्किल्स डेव्हलप करत जाईल की एडिटिंग आणि हे पण, जेणेकरून मी कंटिन्यू माझा फोकस एका गोष्टीवर राहील. आणि राईट, दुसरी गोष्ट माझ्या ह्याच्यामध्ये खूप जास्त आळस आलाय. गेले 2 दिवसामध्ये ज्याप्रमाणे मी जो आळस करून राहिलो, इट्स नॉट गुड. ओके, तर हे लक्षात ठेव यार. ओके, कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करत राहा. स्टॉक घे किंवा स्वतःचे व्हिडिओ घे किंवा कसेही घे. ओके, प्रयत्न कर की तू प्रत्येक वीक मध्ये तू व्हिडिओ अपलोड करत राहा. ओके, डू नॉट वरी अबाउट दी प्रमोशन्स अँड एव्हरीथिंग. एक गोष्ट आहे की तू जसे व्हिडिओ बनवायला तू इंस्टाग्रामवर टाकायचा आणि युट्यूबवर टाकायचा. दॅट्स इट. ओके, आणि बस लोकांना माहित पडते तर लोक बघतात. जेवढे लोक बघतात तेवढे लोक बघतात. आपण त्यांना फोर्स नाही करायचं, नाही आपण स्टेटस ठेवायचा, नथिंग ॲट ऑल. जस्ट लाईक जे होत आहे त्याला बस कंटिन्यू होऊ द्यायचं. ओके, कारण आपण समजा स्वतः किती प्रमोशन केलं ना, याच्यामुळे काय होतं की आपण जे लोकांना म्हणजे लोकांना असं कळेल की आता जस्ट लाईक मी कोणाकडे प्रमोशन करूया. का माझे कोणते असे रॅन्डम मित्र आहे? नाही, माझ्यापाशी सिलेक्टेडच लोक आहेत. आणि ऑब्व्हियसली मी ज्यांना प्रमोट करून राहिले त्यांना ऑलरेडी नोटिफाईड येत आहे, म्हणजे युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर. आणि तेच लोक मला लाईक करतात. नथिंग. माझं टार्गेट ऑडियन्स आहे एक बंच ऑफ ग्रुप ऑफ पीपल दॅट आय डिडंट रिअली नो. ओके, तर अशा नेटवर्कला करण्यासाठी नाही का माझा कंटेंट भारी असणं गरजेचं आहे. दॅट्स इट. आणि ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की कंटेंट जरी किती चांगला असला तरी तू स्वतःवर पेशन्स ठेव. बिकॉज पेशन्स इज द प्राईम इम्पॉर्टंट. ओके, जर तुझ्यापाशी पेशन्स नाही आहे तर इट वॉज नॉट रिअली गुड. ओके, तर पेशन्स ठेव, कारण या गोष्टीला वेळ लागतो. ओके, मी खूप जणांचे व्हिडिओ पाहिले आहे ज्यांचे व्हिडिओ काफी वर्स आहे तरी त्यांना 70 लाख 80 लाख व्ह्यूज आहे. सो ऑब्व्हियसली दॅट इज बिकॉज ऑफ दॅट की त्यांचे जे व्हिडिओज आहेत ते 2-3 वर्ष अगोदरचे आहे. सो इट जस्ट लाईक यू नीड टू वेट. ओके, फॉर एव्हरीथिंग. आता काही लोकांना खूप लवकर व्ह्यूज भेटून जातात बिकॉज ऑफ दॅट की त्यांचे चॅनल ऑलरेडी ग्रो झाले आहे. ओके, त्यांच्यापाशी ऑलरेडी ऑडियन्स आहे. सो आणि आपल्यापाशी जे ऑडियन्स आहे इट्स रिअली गुड. या म्हणजे म्हणलं गेलं ना तर इट वॉज लाईक 855 सबस्क्रायबर्स आहे. सो इट्स रिअली नाईस यार. या इथपर्यंत आहे. या म्हणजे आपल्याला एकदम म्हणजे मी म्हणजे जसं नागपूरचा व्हिडिओ जेव्हा पण स्टार्ट झाला त्याच्यामध्ये नाही का म्हणजे नागपूरचा व्हिडिओ नागपूरमध्ये जसा व्हायरल झाला आणि 1.5 लाख लोकांनी बघितला, त्यापैकी जस्ट लाईक भक्का सबस्क्रायबर्स येऊन राहिले. या 20, 30, 40, 50 सबस्क्रायबर, 100 सबस्क्रायबर्स एका दिवशीमध्ये, तर आय वॉज लाईक ब्लोन आउट. या तिथे त्यांनी युट्यूबवर हे पण दिलं होतं डायरेक्ट नोटिफिकेशन का
चला मी तिथे थोडंसं हे केलं असतं ना, म्हणजे कंटिन्यू माझे व्हिडिओ अपलोड ठेवले असते ना, तर यूट्यूब माय बी शायद एकच चान्स देतो. आय डोंट नो. या बट हे युट्यूबमुळे नाही झालं डूड. इट्स इट्स नॉट. या लोकांनी बघितलं, आवडलं आणि त्या लोकांनी शेअर केलं. सो दॅट्स वाय राईट. आपला कंटेंट भारी होता त्यामुळे. ओके. डू नॉट वरी अबाउट द यूट्यूब अँड यूट्यूब अल्गोरिदम आणि यूट्यूब प्रमोट करतो वगैरे. इट जस्ट लाईक इट्स डिपेंड ऑन युअर कंटेंट. ओके. जस्ट बी फोकस ऑन दॅट. Alright, this is it. This is the end. Thank you.